पुलाबद्दल केवाडी ते मानकेश्वरपूर. हा विषय खासदारकीच्या लेवलचा आहे, हा मोठा विषय आहे, कारण हा दिल्लीचा विषय आहे. पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी नाबार्दी करेल. तो मोठा खर्च आहे, कारण त्याला कमीत कमी हजारो कोटी रुपये लागतात. 100 कोटीमध्ये होणारा पूल नाहीये. कारण का तर त्याचे जे पात्र आहे ते फार मोठं आहे. पण त्याला एकदा जर शिवनेरीला जर मुख्यमंत्री आले त्याच्याशी मी जर त्या गोष्टीवर सर्वे करून जर बोललो तर मला असं वाटतं ते पण अशक्य गोष्ट मी करेल. कारण या तालुक्यातले सगळे अशक्य पूल मी मागच्या 5 वर्षात मी स्वतः केलेले, आपण त्या सगळ्यांची अनुभूती घेतलेली. त्यामुळे तुमचा मुद्दा रास्त आहे. आदिवासींची जर 2 खोऱ्याची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल, म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे नाणेघाटचं आणि मधलं जे सेंट्रलचं ते कोकणीचं आहे. त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आपण तिथे ताकद लावू. मला बुडीत बंदरामध्ये फार इंटरेस्ट आहे. ज्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधली, म्हणजे माझ्या आदिवासी बांधवाच्या त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात, पण त्यांना पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला, जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही. अशा बाबतीमध्ये मी आता मगाशी बोललेलो आहे. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बुडीत बंदराच्या बाबतीमध्ये आपल्याला तातडीने मी जे सर्वे केले त्या सर्वेला मी त्यावेळेला पैसा खर्च केला, ते सर्वे परिपूर्ण झाले. पण या 5 वर्षात काही झालं नाही. त्यामुळे का झालं नाही मला ते आपल्याला करायचे, बुडीत बंधारे बांधायचे, जेणेकरून आदिवासींना त्यांच्या हक्काचं आणि अधिकाराचं पाणी मिळेल. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.